साहेबनी येताना तुम्ही म्हणले बाबांना बी घेऊन या, आदरणीय बाबांना म्हणले घेऊन या, पण की बाबांचे आणि त्यांचे माझ्या आधीपासूनचे संबंध आहेत. बाबांनी भरपूर कीर्तनं इथे केलेली आहेत, तुमच्याच नियोजनात कित्येक कीर्तने केली. त्यानंतर बाबांच्या नंतर आता ही धुरा माझ्याकडे आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं तात्पर्य काय, त्यावेळेस असं व्हायचं संतोष भाऊ की वेळ आणि काळ बदलत असते बऱ्यापैकी, आणि ही बदलावी पण ती बदललीच पाहिजे, हे तरुणांच्या अनुषंगानं बोलतो. मग कधी कधी असा फोन यायचा संतोष भाऊंचा की मग बाबांची तब्येत मध्यंतरी बिघडली, मग म्हणले कबीर महाराजांना पाठवतात, पण ते म्हणले त्यांना जमल का, म्हणजे अशी बरीच जण प्रश्न उपस्थित करायचे. ते म्हणले माझा मुलगा आहे म्हणल्यावर करेल चांगलं कीर्तन. मग बाबांच्या वेळेस ज्यावेळेस त्या आजारी पडले दत्ता महाराज, त्यावेळेस मी कीर्तन करायला लागलो. म्हणजे सगळ्या मुलांनी आयुष्यात बापाच्या ही पर्वणी उभी केली पाहिजे. हे कीर्तन फक्त मी शाश्वत गोष्टीवर बोलतोय. आणि मग काय झालं की मग मी कीर्तन करायला लागलो. आता बराचसा काळ लोटला, 10-15 वर्ष लोटली. आता कधी कधी माझी तब्येत बिघडलेली असती, 2-2, 3-3 कीर्तनं करून कधी दमून जातो. मग मी म्हणतो एवढ्या वेळेस गड्या जरा मी आता बाबांना पाठवतो. ते म्हणले महाराज तुमचं कीर्तन यूट्यूबला ऐकले. म्हणजे काय झालं तुमच्या लक्षात आलं का, आधी लोकांनी आमचा स्वीकार नाही केला, पण त्यांचे शब्द आम्हाला घेतलं. पण आज वेळ बदलते, वेळ अशी आहे. म्हणून मला असं वाटतं बापाने जे केलं ते पोरांनी ते सांभाळलं पाहिजे ने, परत ते सांभाळूनच त्याच्यात अजून वाढवलं पाहिजे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. विठाला विठाला नमो दानेश्वरा, नमो दानेश्वरा, नमो दानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराच्या सुता, करणावर ठेवणी माथा साष्टांगाता दंडवत. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं समागत्य तिष्ठन्न मानंद कन्नम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, कैलासे राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटे जळाणी. कारुण्य सिंधू बाबा दुःखहारी, तुझ वीन शंभो मज कोण तारी. जयांचे केली या स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता. मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे
मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवेकरता सादर केलेला अभंग महान भगवत भक्त पंचवेद निर्माते वैराग्य संपन्न सदैव वैकुंठाला जाणारे तसेच हिंद्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग असून प्रस्तुत अभंगात श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय मनुष्य जीवन जगत असताना या ठिकाणी त्यांच्या जीवनात शेवट कशा पद्धतीनं गोड व्हावा या अनुषंगानं आपल्या जीवनात ती अनुभूती सांगतायत. विठ्ठल विठ्ठल. शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंगातील भूमिका अशी महाराज सांगतात आमचा शेवट गोड झाला पण आमचा शेवट गोड होण्यामागं काही कारण आहे. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. सचना हो अभंग या ठिकाणी सरळ अर्थानं सगळ्यांच्या परिचयाचा या ठिकाणी हा अभंग आहे. थोडा ट्रबल द्या मला बेस माझा मायनसच ठेवा आणि थोडासा इफेक्ट ठेवा. हॅलो द्या इथं मॉनिटरला द्या मला आवाज रिटर्न नाही मॉनिटरला. राम हा विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरू करण्यापूर्वी या कार्यक्रमाचा परिहार असा ज्या निमित्तानं आजचं कीर्तन या ठिकाणी सज्जना हो समर्पित होत आहे. कैलासवासी आदरणीय सामाजिक कार्यकर्ते संदीप दादा संपतराव काटे आणि दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आजची या कार्यक्रमाची संपन्नता या ठिकाणी सज्जना होत आहे. अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं प्रसंगी या ठिकाणी नियोजन झालेलं आहे. या परिवारावर फार मोठा या ठिकाणी दुःखाचा आघात कोसळलेला आहे आणि सनातन धर्माप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे काही विधी करावे लागतात. त्यातील आजचं हे वर्षश्राद्ध अर्थातच पुण्यस्मरण. या परिवाराचा विचार केला असता सौभाग्यवती आदरणीय प्रभावती संपतराव काटे आई, श्री आदरणीय संपतराव आबासो काटे वडील, श्रीमती सुवर्णाताई संदीप काटे पत्नी, सौभाग्यवती हेमलता प्रमोद जगताप बहीण, आदरणीय श्री संतोष संपतराव काटे भाऊ, आदरणीय सौभाग्यवती वैशालीताई संतोष काटे भाऊजाई, सौभाग्यवती नेहा सारथी पानसरे मुलगी, कुमारी आरती संतोष काटे पुतणी, कुमारी वैष्णवी संदीप काटे मुलगी, चिरंजीव अभिषेक संतोष काटे पुतण्या, चिरंजीव ओम संदीप काटे मुलगा असा असणारा हा परिवार. आणि या परिवाराच्या अनुषंगाने या ठिकाणी सज्जना हो सनातन धर्माप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे काही विधी करावे लागतात. त्यातील आजचा हा वर्षश्राद्ध अर्थातच पुण्यस्मरणाचा या ठिकाणी कार्यक्रम आहे. पिंडपदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गयावर जन पिटले पित्रांचे ऋण. पित्रांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी काही विधी करावे लागतात आणि म्हणून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी या काटे परिवारानं संदीप भाऊ जाण्यानंतर या ठिकाणी त्यांची सगळी कार्य पूर्ण करण्यासाठी आजचा हा शेवटचं या ठिकाणी त्या अनुषंगानं कार्य आहे. आणि म्हणून ही सेवा या ठिकाणी मला प्राप्त होत असताना माझे परमस्नेही परमार्थ स्नेही ज्यांचा आणि माझा फार जुना स्नेह आहे, आमच्या वडिलांपासूनचे असणारे आदरणीय संतोष भाऊ संदीप भाऊ यांचे असणारे संबंध आहेत आणि या प्रेमापोटी या संबंधापोटी या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे आलेली आहे.
आदरणीय संदीपदादांच्या मला असं वाटतं दशक्रिया विधीनिमित्तानंही मी प्रवचन केलं होतं. त्यानिमित्ताने या ठिकाणी येणं झालं होतं. आदरणीय संतोषदादा काटे यांच्या संपर्कातूनच तेव्हा माझ्याकडे आली ती. फारसी दशक्रियेची प्रवचनं करत नाही, परंतु या ठिकाणी दादांनी फार विनंती केली आणि या घरोबाचे असणारे आमचे घरातले असणारे संबंध त्या अनुषंगानं दशक्रियालाही या ठिकाणी येणं आणि फार मोठा समाज या ठिकाणी दशक्रियाच्या अनुषंगाने आला होता. आदरणीय या काटे परिवाराचं समाजाविषयी असणारं प्रेम, समाजाचं काटे परिवारावर असणारं प्रेम या ठिकाणी दिसून येतं सज्जन हो. आणि म्हणून कमी वयात या ठिकाणी संदीप भाऊंचं जाणं झालं. खऱ्या अर्थानं जाण्याचं हे वय नाही, पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्याच्यावर आपल्याला काहीतरी कार्य करता येतं. पण काही गोष्टी या आपल्या हातात नाही आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मृत्यू आहे. कारण की मृत्यूची शाश्वती आजपर्यंत कोणीच देऊ शकला नाही. फार मोठी मोठी माणसं आली आणि फार मोठी माणसं या मृत्यू लोकातून त्यांना जावं लागलं. तुम्ही आम्ही सगळे प्रवासी आहोत आणि आपला असणारा प्रवास एक ना एक दिवस संपवायचा आहे. आणि म्हणून एक पाहती एकाची धने, एकमेकांना जाळताना पाहताना, त्याला जाताना पाहताना माणसांना वाटतं की, आणि मग खऱ्या अर्थानं खरं प्रबोधन हे पुण्यस्मरण दशक्रिया याच कीर्तनात प्रवचनात होतं. दत्ता महाराज ही कीर्तनं ही प्रवचनं फार महत्त्वाची आहेत. कारण इथं आल्यानंतर माणसाला कळतं की आपलाही हा विधी होणार आहे, एक दिवस नक्कीच होणार आहे. आया सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बांध गया जंजीर. इथं मोठे मोठे अवतार आले, देवदेवतांना सगळ्यांना जावं लागलं. जायचं प्रत्येकालाच आहे, पण जाणं कसं असावं हे फार महत्त्वाचं आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सर्व कलाकारांचं या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद आहे. गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर पहिली चाल ज्यांनी गायली, माझे परमस्नेही जिवलग मित्र, माझ्या छोट्या बंधूप्रमाणे असणारे आमचे आदित्य महाराज दिवेकर या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. संगीतरत्न संगीत विशारद आदित्य महाराज, तुमचं अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद आहे. फार गोड आणि फार उंच पट्टीत या ठिकाणी महाराजांचा आवाज आहे आणि आवाजाची खऱ्या अर्थानं धमक आणि खासियत अशी आहे की वर्षापट्टीतही गेल्यानंतर तेवढा स्वर क्लिअर लागतो. म्हणून तुमच्या आवाजाला फार सुंदरता आहे, गोडवा आहे आणि म्हणून आदित्य महाराज तुमचं अंतःकरणातून धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी गायनाची साथ करण्यासाठी माझे परमस्नेही परमादरणीय या ठिकाणी ज्यांचा माझा फार जुना स्नेह आहे, माझ्या अनेक कीर्तनांना ज्यांनी साथ केली, आमचे हरिभक्तपरायण कांबळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराजांचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी धन्यवाद आहे. माझे परमस्नेही आदरणीय या ठिकाणी फार या ठिकाणी सुंदर ज्यांचंही गायन आहे आणि माझ्या अनेक कीर्तनाला ज्यांनी या ठिकाणी साथ केली, आमचे दत्ता महाराज कुतोळे या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद आहे. आधी करून सगळेच गायनाचार्य या ठिकाणी महाराज आहेत, आदरणीय महाराज आहेत. महाराज तुमचं धन्यवाद आहे. आमचे आदरणीय रसाळ महाराज या ठिकाणी आहेत, ज्यांनी फार सुंदर पंचपदी गायली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. रसाळ महाराज सुंदर उत्कृष्ट कीर्तनकारही आहेत, चांगलं कीर्तन या ठिकाणी करतात. महाराजांचं या ठिकाणी धन्यवाद आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी थोडासा ट्रबल दे बरं बाळाचं. उपस्थित असणारे ज्यांच्यामुळे मी तो उभा आहे आणि इथंच नाही तर अखंड महाराष्ट्रच नाही तर 5 राज्यात जाऊन कीर्तन करण्याची शक्ती, संधी, प्रेरणा वडील ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण नूर मोहम्मद महाराज आत्तार या ठिकाणी आलेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांचं या कार्यक्रमाच्या प्रसंगी धन्यवाद आहे. सगळेच या ठिकाणी गायनाचार्य जेवढे टाळकरी उभे आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था, संत जगद्गुरू तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्यासाठी हनुमंतवाडी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं या ठिकाणी धन्यवाद आहे. आणि संस्थापक अध्यक्ष मृदंगाची साथ करण्यासाठी आदरणीय परमस्नेही जिवलग मित्र गोरख महाराज कुंभार या ठिकाणी आहेत. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांचं या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद आहे. छोटे महाराज या ठिकाणी पक्वा झाला आहे, त्यांचंही या ठिकाणी धन्यवाद आहे. हार्मोनियम वादक बाबा आहेत, बाबांचं धन्यवाद आहे. या परिवाराचा या ठिकाणी असणारं फार सुंदर कार्य आहे सज्जन हो. या कार्याला मी स्पर्श करणारच आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या ठिकाणी जो यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलचं नाव काय? मायबोली कीर्तनाची ना, मायबोली कीर्तनाची माझे बंधू आदरणीय आमिरदादा बागवान यांचा या ठिकाणी चॅनल आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचं या ठिकाणी अंतःकरणातून धन्यवाद आहे. फार चांगला चॅनल आहे. यानंतर हे कीर्तन या चॅनलला अपलोड होईल किंवा हे लाईव्ह चालू असेल. आत्ता
संध्याकाळी अपलोड होईल. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळीपर्यंत या ठिकाणी हे कीर्तन अपलोड होईल. हे पुन्हा एकदा पाहण्याचा योग आपल्याला येतो आणि म्हणून हे सोशल मीडियाचं फार सुंदर या ठिकाणी आमिर भाई तुम्ही काम करता. तुमचं हृदयातून धन्यवाद आहे. या ठिकाणी सांप्रदायिक क्षेत्रात या ठिकाणी तुमचं योगदान आहे, त्यासाठी तुमचं अंतःकरणातून धन्यवाद आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगल. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या ठिकाणी साऊंड सिस्टीम पण सुंदर आहे. साऊंड सिस्टीमचं धन्यवाद आहे. जरा तरुण पोरे थोडी गडबड होती सिस्टीम लावायला, थोडी इकडे तिकडे घाबरून जाऊ नका. तुमची चुकी नाही, आमची चुकी. आम्ही तुम्हाला लय गडबड होतोय आणि त्यामुळे काय होते तुम्हाला टेन्शन येते. ह्यो साऊंड उचला का त्यो साऊंड उचलावा का त्यो माईक लावा, टेन्शन घ्यायचं नाही. जेवढं आयुष्यात काम संयमानं होईल ते काम चांगल्या पद्धतीने होत असतं. थोडंसं निरीक्षण करावं लागतं, विचार करावा लागतो, त्याच्यातला तुमचा अभ्यास आहे. आणि मग काय होतं कधी कधी चांगला कीर्तनकारही त्या चांगल्या ठिकाणी व्हायबल होऊन जातो. मग त्याला बोलणं कळत नाही, कधी कधी तो गडबडून जातो. चांगली वाणी शुद्ध आहे, बोलणं शुद्ध आहे, सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत. पण कधी कधी खऱ्या अर्थानं थोडा विक्षेप झाला की आम्ही डिस्टर्ब होतो. तसं तुम्ही थोडं डिस्टर्ब होत असतं, ते चालत असतं. थोडं त्याहून थोडंसं तुम्ही पण ॲडजस्ट करून घ्या. एकमेकांना सहाय्य करूनच या ठिकाणी आपण छान कीर्तन रंगू शकतो. प्रत्येकाला आनंद देणं म्हणजे खरा परमार्थ आहे. इतरांच्या आयुष्यात आनंद भरणं म्हणजे खरा परमार्थ आहे. परमार्थाची व्याख्या ही फार वेगळी नाही आहे. परमार्थाची व्याख्या आपल्याकडेच लपलेली आहे, दडलेली आहे. आणि म्हणून एकामेकाचा द्वेष करण्यापेक्षा, रोष करण्यापेक्षा, हेवेदावे करण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून कार्य करणं म्हणजे परमार्थ आहे. सोनं द्यायला गेलंही पाहिजे, नाही ओरिजिनल देता आलं निदान आपट्याचं पान पण त्याला महत्त्व आहे ना आज या ठिकाणी. नाही तर लांब लांबच करतो राम राम, अरे भेट ना त्याला जाऊन गळ्यात. आजचा दिवस आहे, तुला पर्वणी आहे. आणि म्हणून माणसांची गळाभेट घेतली पाहिजे नाही. एकमेकांना माऊली म्हणलं पाहिजे नाही. हे वेदावे रोज द्वेष सगळे सोडून दिले. सगळे बाण सगळ्या गोष्टी इथंच राहणार आहे. एक ना एक दिवस सांगणारे कीर्तनकाराचं मानधन म्हणजे देणार आहेत ते बी इथंच राहणार. सगळं राहणारच. आणि मग जाताना काय कामाला येणार तर आमच्या संदीप भाऊंसारखं नाव कामाला येणार. शेवट तो भला. काही माणसं या मृत्यूलोकात भूतलावर येतात, पण ती माणसं विशेष तत्वाने वेगळी जगतात. आणि जी माणसं समाजासाठी जगतात किंबहुना समाज त्यांची आठवण काढतो. आणि मला असं वाटतं प्रत्येकानं जगावं समाजासाठी. देव देश धर्माची सेवा करावी. समाजाच्या अनुषंगानं आपण काहीतरी समाजाला उपयोगी पडावं असं या ठिकाणी आपण जगावं. धर्मासाठी आपण काम करावं, देशासाठी काम करावं, समाजासाठी काम करावं. वारकरी संप्रदाय मोठं करण्यासाठी फार तरुण मुलं चांगलं काम करतायत. आता हे गायनाचार्य आमचे आदित्य महाराज कमी वय पण या ठिकाणी फार चांगलं कार्य या ठिकाणी करतायत. ठीक आहे, कोण्याही कामाचा मोबदला नाही घेतला की त्याची किंमत राहत नाही महाराज. थोडा त्याचा मोबदला बी घेतला पाहिजे. नाही लोक आमच्या मानधनावर बी चर्चा करतात. महाराज आमच्या जवळचाच आहे ना, मराठवाड्यातला आहे ना, विदर्भातला आहे, पण त्यांच्या रेंजला कसं काय चालतो. काय होतं तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे आणि त्या अनुषंगानं रोज बऱ्यापैकी 2 कीर्तनं आहेत. आता थोडंसं सांगायचं तात्पर्य आमचा देऊळगाव रसाळाही फार सुंदर सप्ताह हनुमंतराव तुम्ही केला. सगळी मंडळी आहेत, आपले दादा आहेत तुमच्या मागं बसते, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे. या सगळ्या मंडळींनी फार सुंदर, फार मोठा भव्य दिव्य बरं का काकडे साहेब, फार सुंदर मोठा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार आणले. हे काम काय माहिती का, हे काम धर्मासाठी आहे. आज तुमची सगळी हातातली कामं सोडून तुम्ही 8-9 दिवस तिथं राबत होता. मला सांगा, हे करत असताना पारिवारिक अडचणी उभ्या राहिल्या असतील तरीही धर्मासाठी मुलं उभी होती. मला असं वाटतं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आपल्या प्रत्येकाचं काम आहे की आपण या ठिकाणी धर्माचं रक्षण केलं पाहिजे नाही, धर्माचं पालन केलं पाहिजे नाही. धर्म कसा रक्षण करता येईल या अनुषंगानं आपण काम केलं पाहिजे. धर्म म्हणजे तशी पाहायला गेले तर जात आणि धर्म या अनुषंगानं नाही बोललो. नाही तर आत्ताचं वातावरण संतोष भाऊला जरा थोडंसं विदारक चाललं बरं का. या वातावरणात आम्हाला कीर्तन करणंच लय अडचणीत झाल्यात, लय म्हणजे फार अडचणी उभ्या राहिल्यात. या आता इतकं विभस्त वातावरण, काही तुम्हाला खरं सांगू का, 5 टक्कोजी इकडं अशी आहेत तर 5 टक्कोजी तिकडं तशी आहेत, दोन्हीकडे आहेत, बाकीचा समाज नाही. तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय, आता दादाचं माझ्या प्रेम आहे, आमचे संबंध आहेत, म्हणून त्यांनी येताना तुम्ही म्हणले बाबांना बी घेऊन या, आदरणीय बाबांना म्हणले घेऊन या. पण की बाबांचे आणि त्यांचे माझ्या आधीपासूनचे संबंध आहेत. बाबांनी भरपूर कीर्तनं इथं केलेली आहेत, तुमच्याच नियोजनात कित्येक कीर्तनं केली. त्यानंतर बाबांच्या नंतर आता ही धुरा माझ्याकडे आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं तात्पर्य काय, त्यावेळेस असं व्हायचं संतोष भाऊ की वेळ आणि काळ बदलत असते बऱ्यापैकी, आणि ही बदलावी पण ती बदललीच पाहिजे. हे तरुणांच्या अनुषंगानं बोलतो. मग कधी कधी असा फोन यायचा संतोष भाऊंचा की मग बाबांची तब्येत मध्यंतरी बिघडली, मग म्हणले कबीर महाराजांना पाठवतात, पण ते म्हणले त्यांना जमल का, म्हणजे अशी बरीच जण प्रश्न उपस्थित करायची. ते म्हणले माझा मुलगा आहे, म्हणले करेल चांगलं कीर्तन. मग बाबांच्या वेळेस ज्यावेळेस त्या आजारी पडले दत्ता महाराज, त्यावेळेस मी कीर्तन करायला लागलो.
म्हणजे सगळ्या मुलांनी आयुष्यात बापाच्या ही पर्वणी उभी केली पाहिजे. हे कीर्तन फक्त मी शाश्वत गोष्टीवर बोलतोय. आणि मग काय झालं की मग मी कीर्तन करायला लागलो. आता बराचसा काळ लोटला, 10-15 वर्ष लोटली. आता कधी कधी माझी तब्येत बिघडलेली असती, 2-2, 3-3 कीर्तनं करून कधी दमून जातो. मग मी म्हणतो एवढ्या वेळेस गड्या जरा मी आता बाबांना पाठवतो. ते म्हणले महाराज तुमचं कीर्तन यूट्यूबला ऐकले. म्हणजे काय झालं तुमच्या लक्षात आलं का, आधी लोकांनी आमचा स्वीकार नाही केला पण त्यांच्या शब्द आम्हाला घेतलं. पण आज वेळ बदलते, वेळ अशी आहे. म्हणून मला असं वाटतं बापाने जे केलं ते पोरांनी ते सांभाळलं पाहिजे नाही, परत ते सांभाळूनच त्याच्यात अजून वाढवलं पाहिजे नाही. आणि म्हणून आदरणीय संदीपदादांनी जे केलं कार्य, ते कार्य आमच्या संतोष भाऊंनी तंतोतंत पुढं चालू ठेवलेलं आहे. तसंच माणसं गोळा करण्याचं, संघटन करण्याचं, म्हणजे एक चांगला संघटक म्हणजे आमचे संदीपदादा होते, ज्यांनी चांगली माणसं जोडली. त्याच्यानंतर त्यांची ही पिढी या ठिकाणी नक्कीच या सामाजिक कार्यात काम करेल. आणि हीच त्यांना खरी आदरांजली, हीच भावपूर्ण श्रद्धांजली. वेगळी आम्ही आमच्या माणसांना श्रद्धांजली काही नाही देऊ शकत. कारण की काय, मी म्हणून सांगितलं सगळे एक ना एक दिवस जाणार आहेत, प्रत्येकाला जावं लागणार आहे. पण जायच्या आधी जीवनात ती पर्वणी घडून घ्या. जर आपण भगवंताला आवडलो तर आपला शेवट गोड झाला. विठ्ठल विठ्ठल संतोष भाऊ, तुमच्या परिवाराचं दुःख फार मोठं आहे. आज 1 वर्षानंतर ही आदरणीय संदीपदादांची आठवण तुमच्या अंतःकरणातून कमी नाही झालेली. ना लेकरांच्या, ना पत्नीच्या, आई वडील असतील, या सगळ्यांच्या चेहऱ्यासमोर खऱ्या अर्थानं भाऊ या ठिकाणी आज त्यांचा चेहरा उभा असेल. 1 वर्षानंतरही त्यांचे बोललेले शब्द, त्यांचा सहवास आज या परिवाराच्या समोर उभा असेल. आणि म्हणून या ठिकाणी असं असताना प्रेमळ व्यक्तिमत्व या परिवारात या ठिकाणी गमावलेलं आहे. पण खरं सांगू का, दादांची कीर्ती मात्र उत्तम उरलेली आहे. उत्तमची कीर्ती मागे उत्तमची उरे, कीर्ती मागे उत्तमची उरे. तुका म्हणे एका मरणाची सरे, तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तम देवो रे करते मागे, उत्तम देवो रे करते मागे. तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमची उरे, कीर्ती मागे उत्तमची उरे, कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमची उरे, कीर्ती मागे. गेले दिगंबर ईश्वर भिवती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. सजना हो, माणसं निघून जातात पण त्यांची कीर्ती मात्र उत्तम उरते. बरोबर आहे, मी माझ्या आवाजाची चढउतार करून काहीच टेन्शन घेऊ नका. आणि म्हणून या ठिकाणी दादांची कीर्ती उत्तम उरते. नुसती कीर्ती नाही, ती उत्तम उरली पाहिजे दत्ता महाराज. आणि उत्तम कीर्ती कधी उरते, ज्यावेळेस आपण कुणासाठी उत्तम कार्य करतो. आणि म्हणून या ठिकाणी जाणार. मी का सांगितलं, या ठिकाणी सजनाव हा देह, या देहाचा विचार केला ना, क्षणभंगूर नाही वरवसा. ही सगळ्यांना तशी ही भगवंताने दिली बरं का आम्हाला. ही जी घोंगडी, ही गोधडी आपण म्हणतो, ही अशीच नाही दिली. घोंगडी चांगली, अमासिका
दिली वाजू कानोबा घुंगडीच्या स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध तत्वगुणी विणली षडगुण गोणे रत्नधरित तुझ श्याम सुंदरा शोभली घुंगडी सागरी विठ्ठल 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 आता अशी प्रमाणे लुप्तोच चाललीत बरं का जास्त कोणी म्हणत नाही म्हणून बाबांना कुणीतरी जुनं माणूस सोबत असावं म्हणजे जुनं ते सोने नवीन चाली आहे त्याच्याबरोबर जुन्या चाली बी जपल्या पाहिजेत हे बऱ्याच दिवसांनी तुम्ही बी असलं काहीतरी चांगलं वाजवलं असेल तर रोज चाललेचे चांगलं या ठिकाणी सजन आहो वारकरी चाली आहे त्या जपल्यात या जुन्या लोकांनी आणि आता मी काय एवढा स्टार गायक नाही बरं का चांगला गायक नाही मी आपलं तुमच्या स्वरात स्वर मिळून घेतोय रसाळ महाराज असतील तुम्ही असतील तुम्ही सगळे स्वर सम्राट आहेत आणि मग तुमच्या आवाजात आमचाही आवाज मिसळून जातोय आणि म्हणून सांगायचं तात्पर्य सजन आहो आणि खरंच आहे आपण सगळे आहेत ना आई आपण सगळे प्रवासी आहोत हे कीर्तन का महत्त्वाचं आहे माहिती का ही दशक्रियेची प्रवचनं पुण्यस्मरणाची कीर्तनं इथं आल्यानंतर लोकांना वाटतं गड्या हे पाव नाही म्हणून आले नाही बरं का तुम्ही पण आपण मृत्यू लोकातले पाहुणे म्हणून यावं लागतं हरिविन जन्म नरकाची पैजा यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय हरिविन जन्म तो नरकाची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय हरी मुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा 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 वा 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 हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याच म्हणजे संतोष काटेंनी का बोलायला लावलं वडिलांना कारण कळलं असेल तुम्हाला ज्या पोराच्या पाठीवर बापाची थाप आहे तुम्हाला सांगतो अपयश नाहीच हो त्याला यशच आहे यश आहे त्याला आयुष्यात बाप लय महत्वाचा आहे लक्ष देणं ऐका सजन हो तो कस काय असाना तो रागीट असाना तो प्रेमळ असाना तो कसा काय असाना पण तो लय महत्वाचा आहे आयुष्यात आणि म्हणून या ठिकाणी फार आपण आता कौतुकाने टाळी वाजवली पण ह्याच्यात तुमच्या अंतकरणात कौतुक काय की बाबा एवढं वयस्कर बाबा वाटतात पण आवाज कुठे वरच्या स्केलला आवाज आहे ते उलट सकाळी उठलं मला सांगतात कबीर बुवा आता थोडं गरम पाणी प्या थोड्या मिठाच्या उघडण्या करा असं करा म्हणजे ही जुनी लोक आम्हाला दिनचर्या शिकवतात की या नित्यनेमाने वागले की तुम्ही बी आमच्यापर्यंत 60पर्यंत येतात नाही कळलं का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नाही वागलं पाहिजे केलं पाहिजे जुन्या लोकांचं आम्ही ऐकलं पाहिजे नाही आपण ऐकत नाही इथं प्रॉब्लेम आहे लक्ष देणं ऐका
खरं सांगायचं तात्पर्य असे सज्जन आहो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण शेवट गोड करण्यासाठी आपण जगलं पाहिजे नाही. पण ते जगत असताना महाराजांचं जिवंतपणी शेवट गोड झालं आहे. म्हणजे वैकुंठाला गेले म्हणून नाही, ते इथं होते त्यावेळेसच त्यांनी शेवट गोड केलेला आहे. इथंच मृत्यू लोक शेवट गोड करता येतो. याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. अशा अनेक पद्धतीनं तुम्ही अभंग पहा. मी काय सांगितलं, आपण कंडक्टरचं जीवन बघा. कंडक्टर ज्यावेळेस त्याला सगळी पावती बिवती हातात येते, त्याला कळतं मग हा ही गाडी येणार आहे. त्याला आधी काहीच माहिती नसतं आपण कुठल्या गाडीने आज जाणार आहे. पण सगळं त्याच्याकडे येतं त्यावेळेस तो गाडीत बसतो. गाडीत बसल्यानंतर प्रवास सुरू होतो. त्याच्याबरोबर सगळेच असतात पण त्याचा कुणीच नसतो. नाही लक्षात आलं का तुमच्या? त्याच्याबरोबर प्रवासी सगळेच असतात पण त्याचा जीवलग तिथं कुणीच नसतो. प्रवास त्याला एकट्यालाच करावा लागतो. प्रवास करत असताना हे सगळे पैसे तो गोळा करतो. पैसे त्याचे आहेत का? ते कुठंतरी जमा करायच्यात. मी कोणाच सांगतोय, आपलं जीवन असं आहे, कंडक्टरसारखंच आहे. पण माणूस विसरला आहे कदाचित. आणि मग हे सगळे पैसे गोळा करत असताना त्याला लक्षात असतं ह्याचा हिशोब द्यायचा ना पुढं. आणि मग असं जीवन त्याचं सुरू असतं. सुरू होताना गावात जातो, ज्या गावात जाऊन थांबतो तिथं रात्रीचा मुक्काम करायचा असतो. तिथंही त्याचं कोणी नसतं. तिथं गेल्यानंतर सगळे तिथंही तो त्याला एकट्याला जगावं लागतं. आणि ते जगत असताना मग त्या गाडीत झोपावं लागतं. गाडी बी त्याची नाही बरं का, नाही कळतं ना तुमच्या लक्षात येतं मी काय सांगतो. गाडी बी त्याची नाही तरी त्याला तिथं झोपावं लागतं. कधी कधी वरतून गाडीचं छत गळतं, लक्षात येतं ना तुमच्या. पण त्या गाडीचं गळणारं छत त्याला तो रिपेअर नाही करू शकत. का? त्याला ते गॅरेजलाच न्यावं लागतं. स्वतःच्या पैशाने करेल का तो? गॅरेजला नेतो. तुमचं माझं असंच आहे. आपण हे सगळं करत असताना याला पण कधीतरी गॅरेजला न्यावं लागतं ना. म्हणजे हे जर बिघडलं तर याला दवाखान्यात जावं लागतं. लक्षात नाही का मला काय सांगायचं आहे. आणि मग सगळे पैसे गोळा केल्यानंतर त्याला एक एक रुपया मोजावा लागतो. तिथं हिशोब द्यावा लागतो. दिल्यानंतर तो मोकळा होऊन जातो. आपण सगळे असेच कंडक्टर आहोत. आपल्याला एक ना एक दिवस हे सगळं वाटतं ही सगळी जवळची आहेत, आपली आहेत. पण तुम्हाला खरं सांगू का, काळ हा दुःखावर उपाय जरी असला तरी महाराज मरणाचं दुःख नाही आहे. मृत्यू येणार हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण का असतं हे कीर्तन हे प्रवचन का महत्वाची तुम्हाला सांगतो. याच्या मागे अजून एक कारण सांगतो. माणसाला वाटतंय की सगळे गेलेत पण त्याला हे वाटत नाही की मी बी यांच्यावर जाणार आहे. म्हणजे आपणही जाणार आहोत याचं स्मरण असण्यासाठी ही कीर्तन आहेत. लक्षात नाही का, आपलंही येणार आहे, आपण जाणार आहे. पण इथं जर पाहिलं तर तसं बघितलं गेलं तर कंडक्टरच्या आयुष्यात काहीच नाही. सगळे पैसे त्याला तिथं द्यावे लागतात. त्याला फक्त पगार मिळतो, त्याच्यावर त्याचं आयुष्य चाललेलं असतं. पण जाताना बसही त्याची नाही. तिथं प्रवास करताना झोपणं सगळ्या गोष्टी एक ना एक दिवस सगळे प्रवासी त्या बसमधले उतरून जातात. तो शेवटी एकटा राहतो. सांगायचे त्यालाही कुठंतरी उतरावं लागतं. महाराज या जीवनाचा जर फार छोट्या पद्धतीनं आणि सूक्ष्म पद्धतीने विचार केला तर इथं कुणीच कोणाचं नाहीये. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जातील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. अंती जातील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी 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 तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण माझे माझे म्हणून. अंती जाशील एकला प्राण माझे माझे म्हणून. ओ बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे तोय रे. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे तोय रे. मेल्या मागे सर्व राहील तुटतील धागे डोळे. मायेचा बाजार प्राण मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जातील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. अंती जातील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण माझे माझे म्हणून. हे अंती जाशील एकला प्राण माझे माझे म्हणून. माझे माझे म्हणून. माझे माझे म्हणून.
काही 4 शब्द आहेत, पण ते आयुष्याचा अर्थ जगून देणारे शब्द आहेत. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सोगे सोयरे. अरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. दादा, अरे 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार, जायला लागणार एक ना एक दिवस. बोलणारा कबीर बाबी आया सो जाएगा. मोठे मोठे रावण गेला हो. 28 कोटी भिंती सोन्याच्या होत्या रावणाच्या. दत्ता महाराज 7 कोटी घरं सोन्याची, 7 कोटी घरं सोन्याची. घराच्या चौकटीला महिला मंडळ 22 क्विंटल सोनं होतं रावणाच्या घराच्या चौकटीला. 1,20,000 झालं का नाही? आता करा बरं कॅल्क्युलेटर, हिशोब लागतो का? आपली 20 तोळ्याची चेन घातल्यावर सगळ्या गुंड्या उघड्या ठेवते. जाणार आहे बाबा, जायला लागणार. एक ना एक दिवस निश्चित ही गोष्ट येणार, ती वेळ येणार. काय झाले माहिती का, माणसानं फार ही मोहमाया इतका अडकून ठेवली. आम्ही मी त्याच्यातच आहे. आम्ही अजून एक्झिट नाही झालो त्याच्यातून. आम्ही विचार करतोय की ह्या फेजमधून आम्हाला बाहेर यायचे, आम्हाला शेवट गोड करायचा आहे. इथं बसल्या सगळ्या ज्येष्ठांना सांगतो, शेवट गोड करावा लागल आणि शेवट गोड करूनच आम्हाला जावं लागल. शेवट गोड व्हावा म्हणजे निश्चिंत झाला पाहिजे माणूस. असं वाटलं पाहिजे भगवंतानी यावं आणि आता देहाला कधी बी घेऊन जावं. तेव्हा आता फार चांगलं जगणं झालं, समाजासाठी जगलो असं वाटतंय की तेव्हा फार समाधान वाटतंय. मग तो कोणत्याही वयात होतो. धर्मवीर शंभूराजे 32व्या वयात गेले. शेवट गोड आहे. याचं कारण माहिती आहे, हिंदू धर्मासाठी जाणारा योद्धा आहे. छत्रपती शिवाजीराजे वयाच्या 50व्या वर्षी गेले. पण छत्रपती शिवाजीराजे वयाच्या 50व्या वर्षी जरी गेले, पण या स्वराज्याची संकल्पना शहाजीराजांनी मांडली आणि ती संकल्पना हातात घेत छत्रपती शिवाजीराजांनी महाराष्ट्रावर भगवा फडकवला. शेवट गोड आहे. छत्रपती शिवाजीराजांचा शेवट गोड आहे. श्री तुकोबारायांनी 42 वर्ष परमार्थ केला. साधन संपलं आणि साध्याच्या अवस्थेवर तुकोबाराय आले. आणि ज्या वेळेस साध्याच्या अवस्थेवर तुकोबाराय आले, आता शेवट गोड व्हावा आणि म्हणून या ठिकाणी तुकोबारायांचा शेवट गोड झाला. विश्वमाऊली ज्ञानोबारायांची समाधी संजीवन समाधीला गेले, त्यांचा शेवट गोड झाला. ऐका सजनाहो, पण स्वामी विवेकानंदांनी भारताचं नाव जगतात करून गेले. शेवट गोड आहे. याच्याही पुढे जाऊन तुम्हाला या ठिकाणी सांगेल सजनाहो, ही सगळी जगली, पण ही समाजासाठी जगली. जी स्वतःसाठी जगली ती कुणीच लक्षात नाही राहिली, पण जी समाजासाठी जगली ती लक्षात राहिली. आमचे संदीप भाऊ हे समाजासाठी जगले. आयुष्यात अंतःकरणात तळमळ, नेहमी समाजाचं काहीतरी चांगलं काम करावं, आपल्या व्यक्तीच नेहमी मोठा व्हावा, अशी भाऊंच्या हृदयात नेहमी तळमळ. आणि त्या तळमळीच्या अनुषंगानं एवढा समाजात इथं उपस्थित आहे. सज्जनाहो, या अनुषंगानं उपस्थित आहे म्हणून सांगायचं तात्पर्य, श्री तुकोबारायांनी 42 वर्ष परमार्थ केला. स्वर द्या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, विठ्ठलाचं भजन नामस्मरण केलं. पण तुकोबारे सांगतात, विठ्ठला मी करल बरं का भजन, पण तुला घ्यायला यायला लागल. विठ्ठल म्हणला, अरे तुला घ्यायला येईन ना मी, तू का काळजी करतो? तुकोबारे सांगतात, देवा तुम्हाला लय आव्हानात्मक काम दिलंय, समाजाला देव समजून सांगणं. खरं सांगू का, मृत्यू लोकातल्या समाजाला परमार्थ समजून सांगणं साहेब लय अवघड झाले, लय अवघड झाले. या वर्षी काय आता रोजचे अनुभव घेतोय आम्ही. नवरात्रात कीर्तनाला लोकच नाही हो, मंडळात कीर्तनाला लोक नाहीत, व्याख्यानाला लोक नाहीत, पण बाया नाचवण्याचा कार्यक्रम आहे तिथले लोक आहेत. पण ज्यांचे डायनामे गेले तर अशा तुटले ती बी पुढे येऊन बसतात. अवे सांगायची वेळ आली आज. तुम्ही बघा, आपण जे हिंदू धर्म म्हणवतो, मग हिंदू धर्मासारखं आपण वागत का नाही? कार्यक्रम कुणाचा आहे? या ठिकाणी नवरात्राचा आहे, आई भगवतीची उपासना आहे, विश्वमोहिनीची उपासना आहे. आणि याही कार्यक्रमात आपण जर असे विभस्त कार्यक्रम ठेवत असेल तर पुढची पिढी काढणार कशी काय? हनुमंतराव, हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता हे दांडियाच्या विषयावर बोलत नाही बरं का आम्ही, कारण गडीच दांडिया खेळायला लागल्यात म्हणजे ह्यांच्याविषयी काय बोलायचं. आता लक्ष देऊ नाही का मला काय सांगायचं सजनावं, ही परिस्थिती विभस्त झालेली आहे. आणि मग ही कुठंतरी घडी व्यवस्थित करण्यासाठी, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी इथं परमार्थाची आवश्यकता आहे. इथं कुणीतरी प्रबोधन करणं गरजेचं आहे. हेच प्रबोधन करायला तुकोबारे आले. पण तुकोबाऱ्यांना कुठं जगून दिलं? काकडे साहेब, तुकोबाऱ्यांना जगू नाही दिलं लोकांनी. अंबाजीनं काठीने मारावं तरी तुकोबाराय शांत, रडले नाहीत तुकोबाराय, डोळ्यात पाणी बी नाही आलं तुकोबारायांच्या. अंबाजीनं काठीने मारलं, तुकोबाराय सांगतात, अंबाजी चांगलं केलं, तुम्ही मारल्यामुळं जखमा दुखल्या आणि तीव्र जखमा दुखल्या म्हणून विठ्ठल आठवला, तुमचे उपकार मानायला आलो. ही संतांची भाषा आहे. काय संतांचं जीवन? संतांचं जीवन हे समाजासाठी जीवन, पूर्ण जीवन समाजासाठी. आवली म्हणायची, महाराज मी पाया पडते हो, खरंच पाया पडते, वाटलंच तो डोकं फोडते तुमच्या समोर, पण परमार्थ सोडून प्रपंचाला लागा. आवले, अरे सगळी सावकारकी पाण्यात टाकली की मी काय टाकली? कारण महाराजांना निश्चिंत व्हायचं होतं आयुष्यात. महाराज निश्चिंत झाले. 2 शब्द आहेत, एक चिता आणि एक चिंता. जिवंतपणे जाती ती चिंता आणि गेल्यावर ती चिता. फरक लय लांबचा नाही शब्दात साहेब, फरक थोडाच आहे,
पण लक्ष देऊन ऐका, मला काय सांगायचं आहे, इथं बसलेला प्रत्येक मनुष्य कुठं ना कुठं थांबला पाहिजे नाही. हे आम्ही सांगतो मग आम्हाला घरात बी सांगायला लागते. महिला मंडळ तुम्ही तर चैनच नाही हो, बेच लई अवघड. नळच चालू राहिला का आणि भांडीचे झाले का आणि ते झाडू अशी ठेवली, अहो लय अवघड झाले गणित. शांत बसत नाही ना माणूस. म्हणजे आम्ही त्या फेजला आहे, पण आम्ही असा विचार करतोय आता की आता इथून एक्झिट झालं पाहिजे. आदित्य महाराज आम्ही अर्ली रिटायरमेंट घेतली पाहिजे नाही. म्हणजे आपण 60 वर्षीपर्यंत नाही काम करायचं, आता 45 वय झालं की आता एक्झिट व्हायचं, मास करायचं. कुणासाठी कमवून ठेवायचं. म्हाताऱ्यांनी 60 वर्ष कमवून ठेवलं आणि पोरांनी सगळे सातबारे मोकळे केले. आयुष्यभर म्हाताऱ्यांनी गाठी बांधल्या दोत्राला, पोरांनी काही शिल्लक ठेवलं नाही. म्हाताऱ्या म्हणलं अरे खाऊन घ्यायचं, जगून घ्यायचं होतं. म्हणजे ह्याच्यासाठी ठेवलं, आम्हाला काय माहिती असं उपजन म्हणणे. नाही लक्षात आलं का तुमच्या? जगून घ्या. मी तर सगळ्यांना सांगतोय, कधी शेवटचा दिवस येईन, कधी झटका बसल आणि कुणाला जायला लागेल कुणालाच माहिती नाही. अरे अजून लई मोठे मोठे गेले, जावंच लागलंय. तुम्हाला वाटलं का यावर येडा मारून स्मशानभूमीत त्या हाडावर पाय पडला, ती हड्डी म्हणती किधर आया था, बोले टेल नाही आया थे. म्हणले सावकाश चल, जिस हड्डी पे तू पाव देता ना हम भी कभी इंसान थी. आम्ही बी तुझ्यागत माणसं होतो. जायला लागलं आम्हाला इथं. तिथं खरं सत्य कळतं त्या स्मशानभूमीत. शरीर जायाचे ठेवणे, 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 धरिसी अभिलाष जनी, धरिसी अभिलाष जनी, घरची अभिलाष जने, घरचे अभिलाष जने, धरिसी अभिलाष जनी, धरिसी अभिलाष जनी, घरची अभिलाष जने, घरचे अभिलाष हो जने. हो 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 शरीर जायाचे ठेवणे, 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 शरीर जायाचे ठेवणे. वा वा वा. किंवा देह जाईल जाईल त्याचे काळोबा खाईल. अनेक प्रमाणे देता येतील, जावं लागणार हे निश्चित आहे. महाराज सांगतात आवले अगं मला घ्यायला देव येणार आहे, साधारण जीवन नाही माझं. आवले म्हणते महाराज मला तर दिसला नाही कधी, तुम्हाला कसं काय घ्यायला येईल. येणार आहे आवले येणार. बघ मला थोडा संदेश मिळाला बरं का. ती शोभा कासाराची बायको म्हणती गारठत गारठत काकडत काकडत काकड्याला जात, आज गरम पाण्याने आंघोळ घालते. आवली म्हणते महाराज तुम्हाला खरंच पाया पडून सांगते, तुम्हाला ती 100% फसवणार बघा. आवले मी तिला काय केलं, काय वाईट केलं का? अहो वाईट नाही केलं, तुम्ही तिचं चांगलं केलं म्हणून ती तुम्हाला फसवणार. असं कसं? म्हणले तिच्या नवऱ्याला तुम्ही माळ घातली ना, टाळकरी केलं, भजनाला नेलं, वारीला घेऊन चालले ना, म्हणून ती रागवली तुमच्यावर. ती म्हणती स्वतःचा संसार तुकोबांनी धुळीला मिळवला, आमचा बी संसार धुळीला मिळवणार, म्हणून ती रागवली. नाही गावले असं नाही, चांगलं काम केलं म्हणूनच गरम पाण्याने आंघोळ घालणार. जा म्हणले मग बघा, नाही तुमच्या नादाला लागत म्हणले. तुम्ही काहीच माझं ऐकत नाही. घरी पाहुणा आला की तुम्हाला म्हणते घरी थांबा, तुम्ही म्हणता तुझा एक बी पाहुणा आमचा पाहुणा नाही. तुला म्हणलो काय झालं, तुम्हाला म्हणलं काय झालं, तर तुम्ही म्हणता तुझ्या पाहुण्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही. तुम्हाला लक्ष देते मी काय बोलतोय ते? हे माझा नाही संवाद, हा आवलीचा आणि तुकोबाऱ्यांचा संवाद आहे. माळेचा थोडा वेळ बाजूलाच ठेवा. चला, महाराजांचं म्हणणं आहे जे माझं भगवंताचं नामस्मरण करतात तेच माझे पाहुणे आहेत, हे बाकी माझे काहीच कामाचे नाहीत. आवले तुझा एक बी पाहुणा देवाचं नाव मुखात घेत नाही, ते सगळे संसारात अडकले ग. मला नको त्यांच्याविषयी सांगू,
बघ आता मला शोभा कासाराची बायको म्हणते गरम पाण्याने आंघोळ घालणार. जा म्हणले महाराज, येईल तुम्हाला अनुभव. हा समाज कसा आहे तुम्हाला अजून पूर्णपणे कळला नाही. आवले होणे ग काय व्हायचं ते. बसले महाराज आंघोळीला. तुम्हाला खरं सांगू का आई, आवली म्हणली त्या शब्द खरे होते. तिने कडक पाणी केलं होतं. तिला आज महाराजांविषयी तिच्या अंतकरणात द्वेष उत्पन्न झाला होता. ती म्हणली काय झालं, माझ्या नवऱ्याला म्हणले महाराजांनी माळ काढली, टाळकरी केलं, भजनाचा या ठिकाणी वाटेवर लावलं आणि माझा प्रपंचात या ठिकाणी माझ्या नवऱ्याचं लक्ष नाही. शोभा कासाराला भांडत होती बायको, पण या ठिकाणी तुकोबाऱ्या आंघोळीला बसते. आई एवढं कडक पाणी केलं, उकळतं पाणी केलं आणि महाराजांचं मन काय म्हणतंय, गरम पाणी पडणार आहे. आई घालबर का आंघोळ. आणि मग हे उकळतं पाणी घेतलं आणि महाराजांच्या अंगावर टाकलं. जसं महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी पडलं, महाराजांचे डोळे भरून आले. जळे माझी काया लागला उडेवा. जळे माझी काया लागला बनबा. जळे माझी काया लागला उडेवा. जळे माझी काया लागला बनबा. दावरे केसेवा माय बापा. दावरे केसेवा माय बापा. दीनानाथ भेटे सांभाळे आपुणे. दीनानाथ भेटे सांभाळे आपुणे. धावरे किशोर माया बापा. धावरे किशोर माया बापा. दीनानाथ दीद सांभाळिया बोले. दीनानाथ महाराजांच्या मुखातून आवाज आला, धावरे केशवा माय बापा. आता दिसो नये जना, ऐसे करा नारायणा. विठ्ठला अरे जगलो कुणासाठी काय. अरे चुकला असेल तर यावं मग घ्यायला. काय या तुक्याचा अपराध तरी काय विठ्ठला. काय तुक्याचा अपराध त्यासी अंतरले पाय. काय तुक्याचा अपराध. महाराजांचं हृदय रडत होत. आंघोळीचं पाणी आणि डोळ्यातलं पाणी आज एकरूप झालं. धावरे केशवा माहे बापा. जळे माझी काया लागला वनमा. धावरे केशवा माय बापा. जळे माझी काया लागला वनवा. धावरे केशवा माय बापा. महाराज सांगतात आता दिसो नये जना, ऐसे करा नारायणा. आवले अगं का अशी बघतीस. आवली म्हणली महाराज आला ना अनुभव, टाकलं ना उकळतं पाणी, नाही शकणार तुमच्या जखमा आम्ही. आवले या जखमांचा दाह आता शांत करण्यासाठी माझा विठोबा येणार आहे. बघ गरुडाला सांगितलं, गरुडा अरे सांग देवाला. गरुडाने सांगितलं महाराज एवढा वशील नाही हो, आई हिमालयात नेऊन ठेवायला लागली माझी, मी सांगू देवाला. मग गरुडा पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय. लक्ष्मी आई करशील ना माझं काम, तुला नाही दिसत का दुःख. तुकोबाराय तुमचं दुःख कळते हो, पण मी जर देव झोपले जाता, झोपलेल्या देवाला उठवायला गेले तर रागवतील. मग काय करू आई. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. ऋषिकेशाला सांगितलं, शेषाला सांगितलं शेषा तू जाग कर. शेष म्हणला काल्या मर्दानात मार खाल्लाय, आता नाही नादाला लागणार, आता हाय ते बरं चाललंय. म्हणले कशाला म्हणले तुकोबारा तुम्ही भांडणं लावता, चांगलं चाललंय, शिपटी हलवले ते जिवंत नाही ठेवायचे मला. काय करू. वारीच्या वाटेवर काही संत निघाले. श्री तुकोबारांची नजर त्या संतांकडे गेली. महाराजांनी आवाज दिला, कोण होते ते. तुम्ही सनकाधिक संत
मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. जगाचा मालक हे संत सनकादिकांचा निरोप आला. निरोप घेऊन संत सनकादिक गेले. देव सांगतात येणार आहे. कारण तुकोबासारखा संयमी संत मी या भूतालावर कुठंच नाही पाहिला. तुकोबांना म्हणावं तुमचा संयम हा तुम्ही संयम ठेवला आणि याचं फळ तुम्हाला मिळणार. संत सनकादिकांचा निरोप मिळाला. अवले अगं संत सनकादिकांनी निरोप आणलाय. बघ जगाचा मालक येणार आहे. आले देव. पहिला आला पुरुषोत्तम पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. चला महाराज चला. महाराज सांगतात कुठं जायचं देवा. अरे तू तर बोलवलं ना तुका. तू म्हणला ना घ्यायला आलो ना तुला घ्यायला. हो महिला मंडळ सासराला लय जात झाले. आठवण कुठली ती जात झाला ना महाराजांना इथं. हे सासराला आलते महाराज. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा आपल्या माहेरा जाईल मी आता. आपल्या माहेरा जाईल आपल्या माहेरा जाईल मी आता. आपल्या माहेरा निरोपया संता हातिया निरोपया संता हातिया सुख दुःख माझे ऐकले सुख दुःख माझे ऐकले निरोपया संता हातिया निरोपया संता हातिया सुख दुःख माझे सुख दुःख माझे निरोपया संता हातिया आपल्या माहेरा जाईल मी आता. आपल्या महाराज सांगतात आवले अगं जगाचा मालक यायला आलाय. देव कुणाला दिसला नाही आज. देव फक्त तुकाराम महाराजांसाठी आला. तुम्हाला एक वाक्य मोठं बोलू का याकडे साहेब. एक वाक्य खरं आहे. ज्या दिवशी तो ज्याच्यासाठी येतो ना त्या दिवशी त्याच्यासाठी झालेला असतो. तो कुणालाच नाही दिसत. ज्या दिवशी तो येतो एक तर देहातला प्राण घ्यायला येतो नाही तर देहातल्या अडचणी सोडवायला येतो. तो आला असाच नाही येत. त्याचं प्रारब्ध अनुकूल करायला येतो. त्यांनी कधी आला आणि कुणाच्या डोक्यात हात ठेवला आणि त्याचं प्रारब्धच बदलून गेला. तो ज्याला आला ज्याला कळला तो लय भाग्यवान आहे. तो कळतच नाही आल्याला. पण ज्याला कळला तो खरं भाग्यवान. तुकोबारांना कळला आलाय. देवा देव म्हणतात तुका अरे तू वेडा आहेस का रे. अरे यांना कुणाला नाही कळणार. आज मी तुझ्यासाठी आलोय. अरे पण लोकांचं काय त्यांचं जवळ त्यांचं सोड. कर्मावर धर्मावर सोड. आता तू तुझा परमार्थ त्यागाचा आहे. तू देव सांगितला ना समाजाला देव घ्या कोणी ऐता आला घरपसोणी. तू का खरं सांगू का आज तुझा शेवट गोड करायला आलोय. महाराज सांगतात आवले म्हणती नाही दिसत महाराज. आवले पायातला काटा काढायला तेव्हा तू यासाठी आलता. तेव्हा तुला दिसला तेव्हा मला नाही दिसला. आता तो माझ्यासाठी आलाय. आवले माझ्या आधी तुझा शेवट भला झालाय. पण आज या ठिकाणी जगाचा मालक तुकोबाऱ्यांना घ्यायला आला आणि तुकोबाऱ्यांना देव सांगतायत ते तुका आता चला आमच्या सोबत. आणि मग तुकोबाऱ्यांना वाटलं आता वैकुंठाला जायचंय. आणि मग ज्या पद्धतीनं जगाचा मालक आम्हाला घ्यायला आला आमचा शेवट भला झाला. शेवट तो भला 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 माझा बहु गोड झाला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड
निजाच्या बाहेर आलो निजाच्या बाहेर शेवट तो बला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा. तुकोबारांनी नामस्मरण केलं, भगवान परमात्म्याचं चिंतन आयुष्यभर केलं, परमार्थ केला. महाराजांना जगाचा मालक घ्यायला आला. तुम्ही आम्ही परमार्थ केला, देव घ्यायला येणार नाही, पण देवाच्या चरणाजवळ तुम्ही आम्ही निश्चित जाऊ. त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली हरिनाथ भगवान जगद्गुरु सताराम महाराज की जय, महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की हरवीर संभाजी महाराज की जय, महादेव श्रीराम की जय. शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. शेवटची 10 मिनिटं घेणारे आणि सेवेला पूर्ण विराम देणार आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रयोजन या ठिकाणी काटे परिवाराने केलं आहे. कैलासवासी संदीप संपतराव काटे आदरणीय दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं सनातन धर्माप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे आणि वैदिक संस्कृतीप्रमाणे काही विधी करावे लागतात. त्यातील आज वर्षश्राद्ध 1 वर्षानंतरही या ठिकाणी आमची असणारी तुमच्यावर श्रद्धा आणि या ठिकाणी पुण्यस्मरण 1 वर्षांनी तुम्ही केलेलं पुण्याचं स्मरण आम्ही काटे परिवाराने केलं आहे. तुमचा आशीर्वाद आमच्या परिवारावर राहू द्यात. हा या ठिकाणी अनुषंगानं हा कार्यक्रम आहे. अन्नदान, ज्ञानदान आणि पिंडदान या तिन्हीचा समन्वय साधन या कार्यक्रमाची परिपूर्णता संपन्नता या ठिकाणी झालेली आहे. सजनाओ, या परिवारावर फार मोठं दुःख आहे. म्हणून या अनुषंगानं बोललो मगाशी की मृत्यूचं भय नाही आहे, भय आपला माणूस जाण्याचं आहे, दुःख आपल्या माणूस जाण्याचं आहे. आणि म्हणून या परिवाराला आपलं कुणीतरी गेलं याचं दुःख फार मोठं आहे. आणि सजना हो, म्हणून मायबापाच्या जीवनातला खऱ्या अर्थानं लेकरू हरपलेलं आहे, लेकरांच्या जीवनातला बाप हरपलेला आहे, पत्नीच्या जीवनातला पती हरपलेला आहे, भावाच्या जीवनातला भाऊ या ठिकाणी हरपलेला आहे. अशी अनेक नाती या ठिकाणी मागं ठेवून आमचे संदीप भाऊ या ठिकाणी सजना हो निघून गेले, भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जाऊन विलीन झाले. या भूतलावर या मृत्यूलोकात सजना हो फार चांगलं काम करून समाजाचं ते गेले. त्यांचा शेवट भला झालेला आहे, शेवट गोड झालेला आहे. जरी कमी वयात गेलेत तरी या ठिकाणी नाव त्यांचं चांगलं ठेवून गेलेत. माणसाने नाव चांगलं ठेवून जावं, त्याची कीर्ती चांगली उरावी, असं संदीपदादांचं जीवन या ठिकाणी संदीपदादा जगले. सजना हो, या अनुषंगानं या ठिकाणी आई सांगणं फार सोपं जातं, पण एखाद्या पुरुषावर बोलताना आम्हाला फार जड अंतकरणाने बोलावं लागतं, कारण बाप सांगणं फार अवघड आहे. स्वर नका देऊ आता, म्युझिकचा आज एकदम कमी ठेवा. शेवटची 10-1 मिनिटं घेतो आणि सेवेला पूर्ण कमी ठेवा म्युझिकचा आज.
म्युझिकचाच कमी करा, बाकी स्वर वगैरे सगळे बंद करा. दत्त महाराज बाप सांगणं अवघड आहे. आतापर्यंत कोण्याही व्याख्यात्याला, कोण्याही कवीला, कोण्याही लेखकाला 2 विषय ठेवा समोर, हनुमंतराव, आई आणि वडील. जर त्याच्या जवळचा निकटचा विषय काय तो आई आहे. तो म्हणून मी आई विषयावर भरभरून लिहितो, मला बाप विषयावर घ्यायला थोडी अडचण वाटते. साने गुरुजींनी बी श्यामचीच आई लिहिली, बाप लिहिणारी फार कमी आहेत. संत सांगतात धन्य माता आणि नंतर पिता. पांढरी चारले आधी आई सांगितली आणि आदित्य महाराज नंतर वडील सांगितले. कवनाची माय, माझा आवाज बरोबर आहे काहीच करू नका, आणि नंतर बाप. आधी आई आणि नंतर वडील. या परिवारातले यांची लेकरं आहेत, त्याच वडिलांची आठवण काढत असतील. आमच्या आदरणीय संतोष दादांना बंधूंची आठवण येत असेल. भावाभावाचं प्रेम. ही शेवटची 10 मिनिटं आहेत, थोडीशी शांतता ठेवा, विक्षेप नका करू प्लीज. ही अनेक नाती हा पुरुष निभावत असताना दत्त महाराज पुरुष बोलत नाही बरं का फारसा. पुरुष हा निशब्दच असतो आयुष्यभर. साहेब, तुमची माझी अडचण आहे की आपल्याला व्यक्त होता येत नाही. आई आणि तुम्ही व्यक्त होता, तुम्ही रडून व्यक्त होताल, तुम्ही टाहो फोडताल. बाळा स्वर नाही द्यायचा, पांढरी चारला हात काढ त्याच्यावर. पण पुरुष मात्र व्यक्त होत नाही. तुम्हाला माहिती आहे, तुमच्यापेक्षा असंख्य दुःख त्याच्या हृदयात आहेत, बोलत नाही तो. आमचे संदीप भाऊ जरी आजारपणात असतील, ते घाबरले नसतील त्या गोष्टीला, ते सामोरे गेले. त्यांना माहिती होतं माझ्या जीवनात ही घडी झाली आहे. वाटलंही असं अजून थोड्या वर्ष जगावं, माझ्या लेकरांना थोडा वेळ द्यावा. पण पाखरागत माणसं निघून जातात क्षणात. आम्ही अनेक वेळा बघतो, माणसं संवाद करताना म्हणतात काल आम्ही पारावर बसलो रे, बोलता बोलता माणूस निघून गेला. चांगला स्वभाव होता बरं का त्याचा, स्वभावाने माणूस जिवंत राहिला. पण एकदा मातीत गेलेला माणूस साहेब कधीच परत येत नाही, आजपर्यंत आला नाही तर. म्हणून मी नेहमी पुरुषांना सांगत असतो, तुम्ही व्यक्त व्हा गड्या. व्यक्त होत नाहीत माणसं. भावाभावाचं नातं हे भावाभावाचं नसून मैत्रीपूर्ण नातं असावं. आमच्या संतोष भाऊचं आणि संदीप दादाचं नातं हे मैत्रीसारखंच नातं होतं, जरी भाऊ होते. त्यांची फार तरमळ. ते म्हणले महाराज कीर्तन तुम्हीच करायचं, प्रवचनाला मी. आता मला तुम्ही खरं सांगा, हे फार रेअर पद्धतीनं असं होतं की जिथं दशक्रियेच्या प्रवचनाला तोच कीर्तनकार आणि वर्षश्राद्धला बी तोच. हे फार दुर्मिळ आहे. पण माझ्या रोजच्या ह्याच्यात रोज असंच आहे. मी आता परवा त्या हरगुड्यांचा कार्यक्रम केला, तिथंही त्यांनी आईच्या दशक्रियेलाही मला बोलवलं आणि पुण्यस्मरणालाही मला बोलवलं. आम्ही ज्या आत्मविश्वासानं या ठिकाणी मायबाप सांगतो ना, हे मायबाप फार वेगळे आहेत. आम्ही कधीच आजपर्यंत वृद्धाश्रमातली आई, वृद्धाश्रमातला बाप कीर्तनात कधीच नाही सांगितलं आणि सांगावं बी नाही. हे शाश्वत पद्धतीनं प्रेम केलं. खरं सांगू का, इथं बसलेली लेकी हो, या भूतालावर तुमच्या सगळ्यात जास्त कोणी प्रेम केलं असतं तर तुमच्या बापानं, तुमच्या पिताने प्रेम केलं, पितृत्वाने प्रेम केलंय. त्याच्यासारखं प्रेम तुमच्यावर कोणीच नाही केलेलं. तुम्हाला माहिती आहे का, म्हातारं किती जरी थकलं तरी म्हाताऱ्याला पहिली पोरीची आठवण येते. ते म्हणते माझी बाई आल्याशिवाय जीव नाही सोडणार बरं का, किती बी लांबून येऊ द्यात. महाराज असं त्याला इथं ठेवा तुम्ही. पाहुणे रावळेनंतर चर्चा करतात, लाडकी पोरगी यायची बरं का त्याची, तोवर त्याला आंघोळ घालू, थांबा जरा उशीर होणार आहे तिला यायला. या जगाच्या पाठीवर सगळ्यांनी प्रेम केलं, पण खऱ्या अर्थानं बापाने प्रेम केलं ते मात्र वेगळं आहे. पण अडचण काय माहिती का, तुम्ही रडले आणि त्याला रडता नाही आलं. मी काय म्हणलो, अजून संदीप भाऊला व्यक्त व्हायचा असेल, मला वाटते संतोष दादा तुमच्या समोर ते व्यक्त झाले असतील. निश्चित होतो माणूस, पुरुष हा पुरुषाजवळ व्यक्त होत असतो नेहमी. ज्यावेळेस तानाजी मालुसरे धारतीर्थी पडले होते ना रसाळ महाराज, त्यावेळेस सूर्या म्हणतो दादा अरे तुला काहीतरी बोलायचं रे बाबा. तानाजी मालुसरे म्हणतात हे सूर्या काही नाही रे, तेवढं रायबाचं लग्न राहिलं बरं का, अक्षता टाकायच्या होत्या मला.
पण मला असं वाटतं या अक्षदा आता तू आणि राजांनी मिळून टाकाव्यात. म्हणजे मालुसरेंना, तानाजी मालुसरेंना कळलं की मी निघालोय, पण जबाबदारी भावाकडे दिली. आता मी नाही यांच्या जीवनात जबाबदारी सांभाळायला, मी चाललो आता. आधी लगीन कोढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. महाराज मी अशी माणसं बघितली हो, समाजापर्यंत अशी एवढी जटली माणसं, स्वतःला वेळच दिला नाही माणसांनी. मला अनेक माणसं भेटल्यानंतर सांगतात, महाराज लई धावपळ झाली का तुमची एवढ्या 2 वर्षात. आता जिथं समाजप्रेम करतोय तिथं आम्हाला काहीच पर्याय उरत नाही महाराज. प्रवास करायला लागतोय दत्ता महाराज. आमच्या आई वडील सगळे म्हणजे चर्चा करताना म्हणतात नको पळू बाबा, आज जाऊ दे, आज नको जाऊ, कटाळा आलाय म्हणून सांग पुढं. म्हणलं असं थोडीच सांगतात कटाळा आलाय म्हणून सांग, थोडा आराम कर. असं म्हणून बी आमचे संदीप भाऊ थांबले नाहीत. नाही थांबले ती माणसं, ती झटली समाजासाठी. वाटलं असेल लेकरांना बाप पाहिजे होता थोडा सोबत, त्यांनाही वाटलं असेल लेकरांचा सहवास, त्यांच्याबरोबर थोडा वेळ स्पेंड करणं गरजेचं होतं. मी सगळ्या इथं बसल्या प्रत्येकाला सांगन, मी तुम्हाला वास्तव सांगायला आलोय आज. वेळ कमी आहे. तुमच्या उतार वयात आलेल्या माणसांना थोडा वेळ द्या बसून. आता मी सगळ्या तरुणांना सांगेल, पोरा हो पैसा लई येईन बरं का, माणसं निघून जातील. मी अशी पोरं बघितली, बापाच्या उशाला जाऊन बसला, बापच नाही तिथं. त्याला म्हणलं काय झालं बाबा, त्यांना बाप झोपायचा महाराज इथं. ज्यावेळेस होता ना त्याच बोललं पाहिजे होता हो, मिठी मारायला पाहिजे होती. लई पैसे आले हो, पण माथर निघून गेलं म्हणले आयुष्यातलं. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कण खरं कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. घर बायकानं मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो विडा पिसा एक एक पैशासाठी. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. हे संदीप भाऊ म्हणजे एकटा परिवाराचा नाही, आमच्या संतोष भाऊचा बी आधार होते. तानाजी मालुसरे सांगतात, ए सूर्या, अरे रायबाच्या लग्नाला अक्षता टाकायच्या होत्या रे. सूर्याजी मालुसरे म्हणतात, दादा अरे हाय ना मी, रायबाला नाही आठवण येऊन देणार बापाची, पण सांगशील ना माझ्या रायबाला, उदयभानी एका झपक्यात उडावला बरं का. लई शौर्यवान होता तुझा बाप, आणि खरंच केलं होतं ते. महाराज सांगतात, ए सूर्या अरे का रडतो रे. सूर्या म्हणतो, महाराज भाऊ गेला हो, आधार संपला. मला तुमच्या स्वराज्यात तुमच्या समोर किंमत आहे, माझ्या तान्हाजीमुळे किंमत आहे हो. आज माझा तान्हाजी संपला तर सूर्या एकटा राहिला. सावित्रीकडे पाहिलं, तान्हाजी मालुसरेंच्या पत्नीकडे पाहिलं. सूर्याजी मालुसरे म्हणतात, रायबा अरे हाय ना मी आता. असा आधार देणारे बी घरात कोणीतरी पाहिजे. त्यानंतर माणसं निघून जातात, पण अजरामर झाली ना माणसं. तानाजी मालुसरे अजरामर झाले. आज नाव काढलं जातं त्यांचं, सूर्याजी मालुसरे नाव काढलं जातं. माझा नाती जपता आली पाहिजेत बरं का. थोडं 5-1 मिनिटं कीर्तन इकडं तिकडं होईल, मलाही पुढं जायचं. मला मुरबाडला कार्यक्रम आहे, थोडा प्रवास आहे. पण या ठिकाणी शेवटची 5-7 मिनिटं घेतो. इतकी चांगली शांतता आहे आणि चांगली कीर्तन ऐकणारी या ठिकाणी सगळे श्रोतेवर्ग माझ्या समोर बसलेले आहेत. महाराज मला बाप सांगताना कधीच बाप पाठ नाही करावा लागत. आता ज्याच्या सोबतच बाप आहे त्याला काय बाप पाठ करायची आवश्यकता आहे हो, काय बाप पाठ करायची आवश्यकता आहे. त्याचा स्वभाव कडक बी असतो बरं का, तो मऊ बी असतो. त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. आता आमचे वडील सोबत आहेत माझ्या आज. कधी कधी कीर्तनातून चुकलो साहेब, आमचे वडील मला गाडीत बसते बी कधी कधी कीर्तनात बी सांगतात तिकडून करून. त्यांना म्हणतो लोकांसमोर सांगू नका. ते म्हणतात तू माझा बाप नाही, मी तुझा बाप आहे. बाप असाच पाहिजे, असाच पाहिजे, तरच पोरं घडतात. अशीच पोरं नाही घडत. आणि सगळ्या तरुणांना सांगतो, तुम्ही आहे ना, अरे हे नवलंय तुमच्या माझ्या आईबापाला आपल्या झोपड्या बघून. किती दिवस तिथं झोपड्याच ठेवायच्या. आता हे नवलं आपली परिस्थिती बघून, आपली गरिबी बघून. लोकांनी मोठ्या मोठ्या गाड्या आणल्या, 4 व्हीलर आणल्या, बंगले बांधले.
आपण झोपड्यातनी बंगले बघितले, पण वेळ बदला ना आता, वेळ बदलली पोरांनी, झोपड्याच्या जागी बंगले बांधले. मी का सांगतोय माहिती आहे का, आमची संदीप भाऊंची लेकरं आता थांबली नाही पाहिजे, त्यांनी कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे. नाही म्हणले पाहिजे बाप से बेटा सवाई, लेकरांपेक्षा लेख, बापापेक्षा लेख आणि लेकरू जबरदस्त आहे. खरंच त्यांनी परिस्थिती वेगळ्या पद्धतीने उभी केली, परिस्थिती आहेच, पण अजूनही चांगलं काम केलं. हे सांगायचं तात्पर्य सजन हो, मी खरं सांगू का, ज्यांनी ज्यांनी झोपडी बघून हिनवलंय ना महाराज, अहो बंगला उभा राहिल्यावर जी हिनावत्यात तीच पुष्पगुच्छ घेऊन येतात. वेळ बदलती, वेळ बदलणारा पाहिजे, मनगटात ताकद पाहिजे, नाही कर्तृत्व पाहिजे. नाही लोक म्हणतात माझं नशीब, नशिबावर रडू नकोस, तुझ्या मनगटातली ताकद आजमव. अरे फिरतं नशीब, प्रारब्ध बदलत असतं, तू थांबलाच नाही तर कसं काय बदलल. महाराज माणसं गेल्यानंतर आशीर्वाद देतात. संदीप भाऊ गेलेत ना, मी आजपर्यंत बघितले, तुका म्हणे पित्र आशीर्वाद देते, ते आशीर्वाद देतात. ती वरतून या ठिकाणी चांगलं आपल्या परिवाराला, आता हे पुण्यस्मरण झालं, हे पिंडदान झालं, बरोबर ना काका. आता गेलेली माणसं पुण्य देतील, भाद्रपद महिन्यात पितृ जेवू घालतात, याचं कारण आहे ती माणसं आशीर्वाद देतात परिवाराला. आशीर्वाद मिळाला लेकरांना, नाही तुमचा बाप तुमच्यासोबत, पत्नीला आशीर्वाद मिळाला, नाही तुझा पती सोबत, आईबापाला म्हणले असेल नाही तुझा लेकरू सोबत, नाही तुमचा भाऊ सोबत, पण त्यांच्या आठवणी तुमच्या सोबत आहेत, त्यांचं कार्य तुमच्या सोबत आहे, त्यांचा सहवास, त्यांचे बोललेले शब्द आज मी तुमच्यासोबत सोडून गेलोय. हे आशिष ठेवा, माझा आशीर्वाद आहे, तुम्ही यशस्वी व्हा. यशस्वी होतात पोरं, झालीच पाहिजेत महाराज. मी तरुण मुलं बघितलीत, अशी तरुण मुलं माझ्यासमोर बसलीत ना, अशी गडवात थरथर करताना मुलं बघितलीत. म्हणलं काय झालं, अरे म्हणलं टाक ना बापाच्या अंगावर पाणी. म्हणलं महाराज नाही जमतो. अरे म्हणलं झालं काय, म्हणलं बनेलवर बघितला बाप आयुष्यभर, आज काळी पडलेली पाठ बघितली, आधीच बघाय पाहता, चिरा पडलेला पाय त्याला आधीच तेल लावायला पाहतो. आमच्या दत्ता महाराज कुतवळनी फार वडिलांची सेवा, फार चांगल्या पद्धतीनं सेवा वडिलांची केली, शेवटच्या श्वासापर्यंत. किती महत्वाचे कार्यक्रम असून सगळे थांबले, पण थांबले त्यांच्या घरच्यांसाठी. ते महाराज त्याची लय पुण्य आहे तुमच्यासोबत, लय पुण्य आहे, अहो लय पुण्य आहे ती. तुम्हाला सांगू का, प्रारब्ध कुणामुळे बदलतं, आईबापाच्या पुण्याईनीच पोरांची प्रारब्ध बदलतात. आज काटे परिवाराचं सगळे जिथल्या तिथे वाडवडिलांची पुण्य आहे त्यांच्यासोबत, संदीप भाऊंची पुण्यही तुमच्यासोबत आहे. काय असू द्या, कुणाचाही दुवा घ्या जाता जाता. एखाद्या गरीबाचं काम केलं ना, त्याचा दुवा भेटतो. एक मागच्याच वर्षीची गोष्ट आहे, संतोष भाऊला असंच फोन केला, म्हणलं भाऊ ते आमचं जरा इथं बहीण आहे, म्हणलं जेवढला तेवढं एक काम आहे. म्हणजे महाराज सांगा ना, त्याला असं असं जरा थोडंसं ॲडमिशनचा विषय होता. महाराजांनी 5च मिनिटाला काम केलं संतोष दादांनी. तुम्हाला माहिती आहे का, ज्या व्यक्तीचं ॲडमिशन झालं ना, त्याचा दुवा महाराज दादा तुमच्यासोबत असं नाच दुवा असतो महाराज सगळ्यांच्या सोबत. काही चालता चालता ॲक्सिडेंट होता माणसं वाचून जातात. तुम्हाला माहिती आहे का, कुणाच तरी आशीर्वाद तिथं कामाला येत असतो. चांगलं कर्म करा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले, तोची साध ओळखावा, देव तेथेची जाणावा. अजिबात नका कुणाचे उटारेटे काढायचे नाहीत, कोण काय म्हणलं कुणाची निंदा करायची नाही. निंदा करायला वेळच नाही भेटला पाहिजे आपल्याला, कुणाविषयी काय बोलायचं नाही. जो आपल्याविषयी निंदा करतो ना, तो आपलं वाईट कर्म सगळं घेऊन जातो, त्याला घेऊन जाऊन द्यायचं. आपण शांत राहायचं, आपण बोलायचं नाही, प्रतिक्रिया द्यायची नाही. जेवढा माणूस प्रतिक्रिया देणार नाही ना, तेवढा तो संयमानं उभा असेल. तरुणांना तुम्हाला सांगतो, प्रतिक्रिया देऊ नका, तुम्ही कार्य करा. आम्ही प्रतिक्रिया नाही दिली, 4-5 वर्षात मला सगळं संपलं होतं, पण सांगता तू माकळू येते अंतर. आमचे वडील ॲडमिट होते 28 दिवस बानेरला. मी मुलगा कसा हे नाही सांगत, ते सांगतोय तुम्हाला काय प्रेम असतं आणि पुण्यही कशी कामाला येते. मी रोज 28 दिवस 48 ते 45 किलोमीटर प्रवास करून बापाला डबा घेऊन जायचो. नाही खाऊन देणार म्हणलं तुम्हाला तिथलं, हाच डबा खायला लागेल. महाराज कुठंतरी देव आहे, कुठंतरी दैवी शक्ती तुमच्यासोबत काम करते. तुम्ही मला महाराज असतात माणसं, हो माणसं असतात आपल्यासोबत, गेले तरी माणसं असतात. संदीप भाऊ इथंच आहेत दादा, कुठं लांब नाहीत ते. या प्रत्येक लेकरांच्या प्रत्येक कामात ते यशाचा आशीर्वाद द्यायला त्यांच्यासोबत आहेत आणि निश्चित होणार. म्हणून या ठिकाणी सगळ्यांना सांगतो, मायबाप जाण्याच्या आधी त्यांना मिठी मारून घ्या. म्हणून मी हा विषय छेडला. तुम्ही 30-35 असताना पोरांनो शेवटच्या फेजला असतील आईबाप. आता
पण हा वेळ त्यांच्यासाठी तुमचा लय महत्वाचा आहे. नाही तर 10 लाख पगार आहे पोराला, आणि बाप अख्ख्या गावाला सांगतोय मल्टीनॅशनल कंपनीत पोरग कामाला आहे. म्हातारी लय हुशारी घरातली, ती म्हणते लय मोठापणा सांगता का पोराचा, करा बरं एक फोन. म्हणली काय म्हणला माहिती का तो नाही व्यक्त झाला. आई जाऊ दे म्हणले, कशाला डोकवायचं त्याच्या संसारात, चालेल ते चांगलं. अमेरिकेतून इकडे बोलवायचं काय, आणि आला असता 10 वर्ष जागला असता बाप, यायला पाहिजे होतं पोराने. महत्वाचं काम, अरे कमवले असते पैसे, तुला आयुष्य ना पुढे अजून. पण एक मिठी 10 वर्षाचं आयुष्य देऊन गेली असती बापाला. म्हणून मला नेहमी वाटतं लेकीच्या अंतःकरणात फार वेगळी माया आहे बापाविषयी, फार वेगळी माया. तुम्हाला माहिती का, बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. ती सासरी गेली त्यावेळेस सगळ्यात जास्त रडणारा बाप होता, कोणच नाही रडलं, बाप लय रडत होता. सगळ्यांना वाटलं पुरुष रडतो का, सावक गोरा ढोऱ्यासारखा रडताना बघितलंय आम्ही. पुरीला म्हणतो बाई जावई बापूला सांगितलं बरं का काळजाचा तुकडा दिलाय, काही नाही बोलणार तुला, चांगला संसार कर, बापाचं नाव लय मोठं कर. अहो 70-50 हजाराची साडी बापाने घेऊन दिली ती पुरीला. पोरगी म्हणती बाबा साडीचा पैसे आणले कुठून हो, तुम्हाला काय करायचे, तुला तुझी स्वप्न तर पूर्ण झाली ना. 12 तास कष्ट केले, त्यानंतर त्यांनी फार मोठं लग्न केलं. इथं बस त्याला कोण्याही लेकीला विचारा, काहींचा बाप जिवंत असेल, काहींचा गेला असेल. लय मोठं लग्न केलं त्यांनी लेकीचं, फार मोठा विवाह. पोरगी म्हणते बाबा आज मिठी मारायची बरं का, मारली शेवटची मिठी बापाला. पण गेल्यानंतर सासराला गेल्यानंतर पहिला लेकीने फोन बापालाच केला बरं का. महाराज हे सांगितलं कशा बाई की शेवटची मिठी बापाचे डोळे भरून आले. आई तुम्ही पडद्याच्या समोरच्या कलाकारी, हो पडद्याच्या आडचा कलाकारी. रडतो यो, कोण म्हणलं रडता नाही येत, पुरुषाला रडता येतं, पण तो एकटा रडतो तो कुणासमोर व्यक्त नाही होत. मी सगळ्यांना सांगेल तुम्ही निश्चिंत व्हा, तुम्ही मैत्रीपूर्ण नातं ठेवा घरात, तुम्ही व्यक्त व्हा गड्या, बोलले पाहिजेत आता तुम्ही बास, हे लय महत्वाचं आहे. आणि म्हणून बाप असतो रे कसा, जसा पाण्यातला मासा, आणि त्याच्या डोळ्यातला असं तुला दिसणार कसा. महाराज मी खरंच जवळून माणसं अनुभवले हनुमंतराव. मी अशी शेवटच्या क्षणाला बाप होताना कुणाचा तिथं जाऊन बसलो, म्हणलं काय झालं, म्हणले काय नाही महाराज पोरं चांगली आहेत, त्याचा आनंद आहे, त्यामुळे जाताना दुःख नाही म्हणले. पोरं जर व्यसनी असती, माझं ऐकत नसती तर मग मला वाटलं असतं वाईट, पण पोरं चांगली आहेत माझी, मी कसं का असताना माझी पोरं चांगली आहेत. महाराज केवढा आनंद आहे वा त्याला. चाललो म्हणले मी, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा सिरंग बोलावितो, अंतकाळी विठू अमासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका, कारण शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आणि म्हणून आदरणीय संदीप भाऊंचं हे जाणं या ठिकाणी चांगलं आहे, कारण परिवारासाठी समाजासाठी फार सुंदर कार्य केलंय. महाराज अहो किती लोक आहेत आज कीर्तनाला. दादा दशिक्रियेला बी एवढा समाज होता, मी दशिक्रियेला समाज पाहिला, काकडे साहेब आपण सगळे होतो. आज तिथपर्यंत आता नजर मावत नाही, इथपर्यंत लोक बसलीत, प्रत्येक जण अंतःकरणात आहे, त्या प्रत्येकाचा वैयक्तिक संबंध आहे भाऊशी, वैयक्तिक संबंध आहेत, त्यांचे संवाद आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय कैलासवासी संदीपदादा संपतराव काटे दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. या आमच्या सगळ्या परिवारातून, या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने देवी अशी अंतःकरणातून प्रार्थना करतो. वाणीतून काही चुकला असेल, एखादा शब्द गेला असेल, अंतःकरणातून माफी मागतो आणि माझ्या या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली.